भाकरीचा चंद्र. कविवर्य नारायण सुर्वे हे महाराष्ट्रभर प्रसिद्धी पावलेलं नाव. त्यांनी एका कवितेत प्रखर सत्य सांगणाऱ्या ओळी लिहिल्या. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. चंद्राच्या अप्रतिम सुंदरतेत वेगवेगळ्या कवींना वेगवेगळ्या कल्पना सुचल्या. कुणाला त्यात स्त्रीचा सुंदर चेहरा दिसला, पण उपाशी पोटी काम करणाऱ्या कामगाराला चंद्रामध्ये पांढरी शुभ्र भाकरी दिसली. तीच प्रतिमा नारायण सुर्वे यांनी अचूक टिपली. खरंच या जगात प्रत्येक पिढीत असे कितीतरी लोक आहेत ज्यांची सारी जिंदगी भाकरीसाठी धडपडण्यात जाते. लहानपणी स्वप्ने पाहिलेली असतात, अवघ तरुणपण ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते धडपडत राहतात. काहींची स्वप्ने पूर्ण होतात, काहींची होत नाही. कुणाला गायक बनायचे असते तर कुणाला साहित्यिक, लेखक अथवा कुणाला प्रसिद्ध डॉक्टर, तर कुणाला वक्ता व्हायचे असते. कुणाला रुपेरी पडदा गाजवायचा असतो. पण हे करता करता पोटाची खळगी रोजच भरावी लागते ना. स्वप्ने मोठी रबरासारखी ताणता येतात, पण वास्तव हे कधी कधी कठोर दगडासारखं होत असतं, ज्याला थोडंसं सुद्धा ताणता येत नाही आणि दगडाला पाझर फुटत नसतो. मग ते वास्तव आपल्याला जीवनाचे कठोर अनुभव देऊन वेगळीच शाळा घेत राहत. आपण इथे प्रत्येक क्षणाला काहीतरी शिकतो, अनेक नवीन धडे घेतो, पण एक धडा मात्र सर्वांनाच शिकायला मिळतो, तो म्हणजे नारायण सुर्वे यांनी सांगितलेला भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे कळलं तरी जगण्याचा संघर्ष सुटत नसतो. माणसाला जगावं लागतंच आणि त्यासाठी संघर्ष करावा लागतोच. तरी बरं, माणसाचा संघर्ष त्या मानाने पशुपक्ष्यांपेक्षा खूप सोपा म्हणावा. पक्ष्यांना स्वतः 100 चकरा मारून काड्या जमा कराव्या लागतात, घरटं बांधावं लागतं. त्या घरट्यात अंडी दिल्यानंतर साप आणि इतर प्राण्यांपासून ते किती सुरक्षित राहतील हा प्रश्न असतोच. सारे प्राणी जंगलात विनाघराचे आभाळाच्या छपराखालीच राहतात. कोणाची केव्हा शिकार होईल नेम नसतो. टीव्हीवर एका जंगल सफारीमध्ये पाहिले, एक हरणी पिल्लाला जन्म देते. ते पिल्लू नेमके जन्म घेऊन जमिनीवर टेकत नाही, तोच पलीकडून वाघ धावत येतो आणि ते नुकतेच जन्मलेले, केवळ एखाद दुसरा श्वास घेतलेले पिल्लू स्वतःला खाण्यासाठी घेऊन जातो. वाघाला भाकरीसाठी हा संघर्ष करावा लागतो, पण त्यासाठी कोण्या प्राण्याची त्यासाठी अख्खे जीवन हिरावल्या जाते. उन्हाळ्यामध्ये कितीतरी दूरपर्यंत मोर, माकडे, कोल्हे पाण्यासाठी भटकताना दिसतात. इतर वेळी अन्नासाठी सुद्धा फिरावे लागते त्यांना. ते पाहता माणसाचा भाकरीचा संघर्ष पशुपक्ष्यांच्या मानाने पुष्कळच कमी आहे. मग आपल्या मानव असण्याबद्दल त्या रहस्यमयी परमेश्वराला धन्यवाद द्यायला हवेत. त्याचबरोबर अत्यंत संघर्षशील जीवन जगणाऱ्या बिचाऱ्या पशुपक्ष्यांवर दया करत त्यांना त्यांच्या अन्नपाण्यासाठी जमेल तशी मदत करण्याचा विचार आपण करायला पाहिजे, बरोबर ना? गोष्ट तुमच्या माझ्या मनातले